हॅलो. आता होणारा सामना मुंबई नाईट्स विरुद्ध ड्रॅगन फायर. पहिलाच सामना ट्यूबिट प्रीमियर लीगचं पर्व तिसरं आणि तिसऱ्या पर्वातील हा पहिला सामना खेळवला जातोय. तो नारंगी क्रीडा नगरीमध्ये. एका बाजूला खेळेल ड्रॅगन फायर, दुसऱ्या बाजूला खेळेल मुंबई नाईट्स. नवीन वर्ष मित्रांनो चालू झालंय 2025. नवीन वर्षाची सुरुवात नवे विचार घेऊन करू. नवीन वर्षाची सुरुवात नवे विचार घेऊन करू. हरवलेलं आयुष्य पुन्हा मिळवायचं ठरवून. हरवलेलं आयुष्य पुन्हा मिळवायचं ठरवून. आयुष्याच्या पाठीवर नवीन ओळ लिहू. आयुष्याच्या पाठीवर नवीन ओळ लिहू. आशेच्या प्रकाशात नवीन स्वप्न पाहू. आशेच्या प्रकाशात नवीन स्वप्न पाहू. दोन्ही सर्व खेळाडूंना, समस्त नारंगी क्रीडा नगरीतील मान्यवरांना नवीन वर्षाच्या माझ्याकडून असतील हार्दिक शुभेच्छा. आणि इथेच तेच खेळाडू एक स्वप्न घेऊन मात्र आलेत ट्यूबफिट प्रीमियर लीगचं हे पर्व तिसरं खेळण्यासाठी. पहिला सामना मुंबई नाईट्स विरुद्ध ड्रॅगन फायर. सर्व खेळाडूंना, सर्व टीमला या प्रीमियर लीग साठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. तसाच हा पहिला सामना ड्रॅगन फायर विरुद्ध मुंबई नाईट्स. पहिलाच सामना आणि पहिल्याच सामन्यातील पहिलं षटक घेऊन येत आहेत नीरज. जर्सी नंबर 14 परिधान करून गोलंदाजी ट्रॅक वरती. ऑन स्ट्राईकला मात्र खेळेल तन्मय. पहिला चेंडू असेल तन्मयसाठी. इथे ऑन साईडला खेळलेला हा चेंडू. तिथे कोणी क्षेत्ररक्षक नाही. चेंडू जाईल ऑन द कार्पेट 4 धावेसाठी. पहिला चेंडू होता. भव्य स्वागत केलंय नीरजाचं 4 धावेनिशी. संघाचं मात्र खातं खोललंय या 4 धावेनी. धाव संख्या झाली संघाची 4 धावा. चांगला सुरेख फटका होता. लो फुल टॉस चेंडू. त्याचा मात्र पुरेपूर फायदा उठवला गेला पहिल्या चेंडूवरती. पुन्हा एकदा नीरज राईटम ओव्हर द विकेट असेल. जर्सी नंबर 14 परिधान करून मात्र या मैदानावरती नारंगी क्रीडा नगरीमध्ये मात्र उतरलाय. आता मात्र ऑन स्ट्राईकला तोच बॅटर ज्याने पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार लगावला. सलामीची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये मात्र खेळते. इथे काहीसा चेंडू भरकटतोय. चेंडू जातो यष्ट्यांच्या पाठीमागे. वाईट अतिरिक्त धाव मिळते. धाव संख्येत 1 नी मात्र भर झाले. धाव संख्या मात्र जाऊन पोचते 5 या आकड्यावरती. पहिला चेंडू लो फुल टॉस. त्याच नंतर लाईन थोडीशी बिघडली आणि यष्ट्यांच्या पाठीमागे अतिरिक्त धावांसाठी चेंडू मात्र गेला. पुन्हा एकदा नीरज गोलंदाजी ट्रॅक वरती. 7-8 पावलांचा रन अप असेल. राईट टर्म ओव्हर द विकेट. इथे थोडासा लो चेंडू होता. त्याचा मात्र अजून एक पुरेपूर फायदा उठवला गेला. चेंडू लेग साईडला कटवलेला ऑन दी कार्पेट जाईल 4 धावेसाठी. 4 या धावेनिशी संघाची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचले 9 या आकड्यावरती. 2 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. 2 चेंडू टाकले गेले. दोन्ही चेंडूवरती पुरेपूर फायदा उठवला तो म्हणजे बॅट्समनने. आणि 4-4 अशा 8 आणि 1 अतिरिक्त धाव. 9 धावा मात्र खर्च केल्यात आतापर्यंत. पुन्हा एकदा राईट टर्म ओव्हर द विकेट असेल. पुन्हा एकदा लाईन थोडीशी बिघडते. पंचांचा हात मात्र समांतर झालेत. येस, इट इज वाईड. म्हणजेच काय अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धाव जाईल ड्रॅगन फायरच्या खात्यामध्ये. धाव संख्या मात्र जाऊन पोहोचले 10 धावा. पुन्हा एकदा नीरज असेल गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिलं षटक या नारंगी क्रीडा नगरीमध्ये टाकतोय पर्व तिसऱ्यातलं. आणि इथे थोडासा फुलटा चेंडू होता. त्याचा काही फायदा उठवता आला नाही. चेंडू लेग बाईटच्या इशारात जातोय परंतु एकच धाव मिळेल. 1 या धावेने संघाची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचले 11 धावा. 3 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. पहिला चेंडू टाकला. पहिल्या चेंडूवर चौकार.
त्याच नंतर पुन्हा एकदा वाईट, त्याच नंतर पुन्हा चौकार, पुन्हा वाईट आणि हा चेंडू लेग बाईटच्या स्वरूपात आता मात्र ऑन स्ट्राईकला जाईल नवीन बॅटर गोविंद. इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु पंचांचा इशारा येतोय, वाईड चेंडू आहे, अतिरिक्त धाव मिळतं. हे लांबवलेलं षटक आपल्याला पाहायला मिळतंय मुंबई नाईट्स या संघाकडून, नीरज याच्याकडून. पुन्हा एकदा नीरज गोलंदाजी ट्रॅकवरती असेल, पंचांच्या डाव्या बाजून राईट ओव्हर द विकेट. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, स्लॉटमध्ये हा चेंडू होता, चेंडू यष्टींच्या पाठीमागे गेला, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन स्थिरावलाय. खरोखर सुंदर यष्टीरक्षण करतायत मुंबई नाईट्सच्या संघाचे यष्टीरक्षक, जर्सी नंबर 20 परिधान करून मैदानामध्ये मात्र खेळतायत. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईकला खेळेल गोविंद. नीरजाचा पुढचा चेंडू असेल, थोडंसं लांबवलेलं षटक आपल्यापर्यंत पोहोचतंय आणि आता पुन्हा एकदा नीरज, हा चांगला लाईन लेन होता, तिथे यष्टीरक्षक येत आहेत, पंचांकडे अपील केले, पंचांचं बोट मात्र आसमानाकडे गेलंय. पहिला धक्का बसतोय गोविंद याला आणि डीजेला मिळते संधी. डीजे थँक्यू डीजे. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 5 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. उर्वरित एक चेंडू असेल. पॉवर प्लेचं हे षटक हाताळताना नीरज थोडंसं लांबावलेलं हे षटक दिसतंय आपल्या तर्फे. 12 धावा आतापर्यंत खर्च केले. शेवट चेंडू कशा प्रकारे हाताळेल, नवीन बॅटर मैदानामध्ये आहे. इथे लो फुलटॉस चेंडू होता, इथे यष्टी कटवला गेला आणि 30 सर्कलच्या आतमध्ये मात्र हा झेल पकडला गेला आणि दुसरा धक्का बसला, तो म्हणजे ड्रॅगन फायर या संघाला. हा मोठा धक्का मानावा लागेल आणि लगातार 2 गडी बाद करण्यात मात्र यश आले नीरजाला. थोडंसं लांबावलेलं षटक होते, मी देखील काही कमी नाहीये, माझ्यावर जरी तुम्ही प्रहार केलात तरी माझ्याकडे तेवढी ताकद आहे, मी फलंदाजांना रोखू शकतो. आणि पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 12 या आकड्यावरती. दिनेश डगआउट मध्ये परतताना स्वतः कर्णधार होते, काहीतरी करून दाखवायचं होतं माझ्या संघाला, परंतु डगआउट मध्ये परततायत. पहिल्या षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 12. आता वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे मात्र दुसरं षटक घेऊन आलंय अमीर आणि ऑन स्ट्राईकला तोच सलामीला आलेला फलंदाज आहे. आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दिनेश याची जागा घेण्यासाठी गेलाय मुकेश. जर्सी नंबर 45 परिधान करून रोहित शर्मा सरांची ही जर्सी आता मात्र मैदानामध्ये दिसते. रोहित शर्मा सरांचा हा नंबर 45 नंबर अगदी काळ गाजवला, वर्ल्ड कप देखील जिंकून दिलाय शर्मा सरांनी. आता त्यांची जर्सी नंबर परिधान करून मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल झालाय 45 नंबर मुकेश. आणि आता ऑन गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र सज्ज होईल अमीर. जर्सी नंबर 09 परिधान करून पहिला चेंडू असेल अमीर याचा. फलंदाज ऑन स्ट्राईकला मात्र खेळ इथे लेग साईडला कटवला हा चेंडू 30 सर्कलच्या आतमध्ये अडवण्याचा प्रयत्न मात्र जरूर केला होता, परंतु थोडीशी मिस फील्ड होते. तोपर्यंत 2 धावा करण्याचा प्रयत्न आणि 2 धावा इथे
पूर्ण झालेत. 2 या धावेनिशी संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 14 या आकड्यावरती. दुसरं षटक चालू असताना 14 धावा. पहिल्या चेंडूचा खेळ मात्र इथे समाप्त होताना दिसतोय. या क्रीडानगरीमध्ये, नारंगी क्रीडानगरीमध्ये अतिशय सुंदर असं मैदान आपल्या भेटीला आलंय. अनेक दिग्गज खेळाडू या मैदानावरती घडून गेलेत, खेळून गेलेत. आता तेच मात्र नारंगी क्रीडा नगरी आता इथे बहरलेली दिसते सर्व खेळाडूंनी. ट्यूब फाईट प्रीमियर लीगचं पर्व 5वं आपल्या भेटीला मात्र आलंय. पुन्हा एकदा अमीर गोलंदाजी ट्रॅकवरती असेल, राईट ओव्हर द विकेट असेल, फलंदाजी ते लो फुल टॉस चेंडू होता. ऑन दी कार्पेट चेंडू जाईल तिथे क्षेत्ररक्षक येतोय. कोणतीही चूक न करता सुंदर क्षेत्ररक्षण मात्र करतोय. ऑन साईडला कटवलेला हा चेंडू, तोपर्यंत एक धाव जरूर मिळेल. 1 या धावेनिशी संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 15 या आकड्यावरती. दुसरं षटक चालू असताना 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 3 चेंडू 3 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. पुन्हा एकदा अमीर आता मात्र ऑन स्ट्राईकला जाईल. नवीन बॅटर सायले पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, आणि परंतु इथे काय घडते, यष्टीरक्षकाची थोडीशी चूक झाली, मिसफिल्ड झाली. तोपर्यंत एक छोटी धाव काढण्यात यश मात्र आले. 1 या धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 16 या आकड्यावरती. चेंडू चांगल्या लाईनवर होता, चेंडू चांगला हाताळला होता, परंतु यष्टीरक्षक थोडीशी चूक करतात. ह्या चुका मित्रांनो कुठेतरी आपला विजय हिरावून घेऊ शकतात. या चुका मैदानामध्ये जर झाल्या तर कुठेतरी आपल्याला परतीची वाट मात्र धरावी लागते. पुन्हा एकदा अमीर गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र सज्ज होईल. राईट मोर द विकेट असेल, 7-8 पावलांचा रन ऑफ साईडला हा टाकलेला चेंडू. पुन्हा एकदा यष्टीरक्षक थोडीशी चूक करताय. एस नो करीत धाव काढण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु नको, काही गरज नाहीये. पंचांचा इशारा येतोय, इट इज वाईट, म्हणजेच काय अतिरिक्त धाव मात्र मिळते. धाव संख्या जाऊन पोहोचले 17 या आकड्यावरती. तीन चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झाले. उर्वरित 3 चेंडू असेल. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. इथे लो फुलटॉस चेंडू, त्याचा पुरेपूर फायदा उठवण्याचा प्रयत्न जरूर केलाय. 30 या सर्कलच्या आतमध्ये थोडीशी मिसफिल्ड होते, तोपर्यंत 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. अजून मिसफिल्ड होते, तोपर्यंत 3 धावा मिळत आहेत. 3 या धावेनिशी संघाची धावसंख्या मात्र, आणि चौथी सोरटी धाव काढण्यात यश मात्र आलंय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल या दोघांमध्ये. आणि 4 या धावेनिशी संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 21 या आकड्यावरती. चांगला चेंडू होता, 30 या सर्कलच्या आतमध्ये अडवण्याचा प्रयत्न जरूर केला होता, तिथे मात्र थोडीशी मिसफिल्ड झाली. त्याचनंतर थ्रो करताना थोडीशी मिसफिल्ड झाली आणि 4 धावा पुरेपूर फायदा उठवला गेलाय. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईकला खेळेल तन्मय सलामीला हा फलंदाज चांगली फलंदाजी करतोय. लेग बाईसचा हा चेंडू, आणि तोपर्यंत चोरटी धाव काढण्यात यश येतंय. आणि 1 या धावेनिशी संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 22 या आकड्यावरती. 5 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. 5 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. उर्वरित 1 चेंडू असेल. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना नवीन बॅटर आलेला आहे. जर्सी नंबर 45 परिधान करून ऑन स्ट्राईकला मात्र खेळेल. जर्सी नंबर 09 अमीर गोलंदाजी ट्रॅक वरती आता मात्र ऑन स्ट्राईकला खेळेल. एक उंच असा खेळाडू खेळतोय. पुन्हा एकदा अमीर 09 जर्सी नंबर अमीर राईट ओव्हर द विकेट असेल. हो, काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. लेग वाईड सोडायला गेला, परंतु त्याचा पुरेपूर फायदा उठवला अमीर याने. थोडासा आतमध्ये येणारा हा चेंडू यष्ट्यांचा वेध मात्र घेऊन गेलाय, आणि फलंदाज मात्र बाद होईल. डगआउट मध्ये परतावं लागतंय, पवेलियन मध्ये परतावं लागतंय. सायलेन याला मोठा धक्का बसतोय ड्रॅगन फायर या संघाला. आणि दुसरं षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाले 22 धावा. उर्वरित शेवट षटक असेल, उर्वरित अंतिम षटक असेल. 3 षटकांचा हा सामना. सर्व खेळाडूंनी, सर्व संघांनी मात्र नोंद घ्यायचे.
आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून मात्र तिसरं षटक घेऊन आलंय राजू. आणि कित्येक वर्षांचा हा अनुभव दिसतो या क्रिकेट नगरीमध्ये. आणि आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मंगेश चौरसिया, जर्सी नंबर 29, राईट ओव्हर द विकेट असेल. आणि इथे काय घडतंय, लेग स्टम्पला हा टाकलेला चेंडू पुरेपूर फायदा मात्र उठवला जातोय. चेंडू जाईल वन बाउन्स, चौकार. 4 धावा आणि पंचांचा इशारा येतोय. 4 धावा तर मिळाल्यात. पंच काही निर्णय देतात. चेंडू नो आहे का? पंच निर्णय सांगायचा आहे. नो नो चेंडू आहे, परंतु फ्री हिट नसेल. सर्व खेळाडूंनी मात्र नोंद घ्यायची. फ्री हिट नाहीये. पुढचा चेंडू राजू यांचा, जर्सी नंबर 20 परिधान करून मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा थोडीशी साईड चेंज करता येते. लो फुल टॉस चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा उठवण्याचा प्रयत्न जरूर केला होता. लेग साईडला कटवलेला चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक आहे. कोणतीही चूक न करता क्षेत्ररक्षक चांगलं होतंय. तोपर्यंत धाव संख्या 1ने पुढे सरसावते. धाव संख्या मात्र जाऊन पोहोचले 28 या आकड्यावरती. 3 गडी बाद करण्यात यश आलंय, ते म्हणजे मुंबई नाईट्सच्या संघाला. ड्रॅगन फायर संघाची धाव संख्या झाले 28. उर्वरित हे अंतिम षटक मात्र चालू आहे राजू यांचं. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईकला गेलेले नवीन बॅटर मंगेश. आणि काय घडतंय, वाईट जात आहे चेंडू. पंचांचे हात मात्र समांतर झालेत. चेंडू इट इज वाईट, म्हणजेच काय अतिरिक्त धाव मिळेल. आणि अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 29 या आकड्यावरती. पुन्हा एकदा वाईड, पुन्हा एकदा वाईड. व्हाईटची हॅट्रिक होईल का? काय घडतंय यष्ट्यांच्या पाठीमागे. आणि इथे चुकी होते यष्टी रक्षकाची. आणि 1+1+1 अशा 2 धावा मिळत आहेत. 2 या धावेने संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 30 या आकड्यावरती. 30 धावा आतापर्यंत खर्च केल्यात मुंबई नाईट्स या संघाने. 3 गडी मात्र बाद करण्यात यश आलंय. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतोय, कोणतीही चूक न करता झेल मात्र टिपतोय. ऑफसाईडला कटवलेला हा चेंडू आणि मोठा धक्का बसतोय ड्रॅगन फायर या संघाला. चांगला खेळत होता सलामीला आलेला हा फलंदाज आता मात्र माघारी परतावं लागतंय. आणि त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सायबन. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धाव संख्या झाले 30 धावा, 30 रन, लॉस ऑफ 4 विकेट. सुंदर झेल पकडला गेला मागच्या चेंडूवरती. पुन्हा एकदा राजू थोडासा महाग ठरतोय. अतिरिक्त धावा खर्च करतायत पुन्हा एकदा राजू. आणि सायबन नवीन आणि ऑन स्ट्राईकला खेळतील मंगेश सर. आणि थोडासा लो चेंडू होता, खाली बसला, परंतु चेंडूचा तो निर्धाव यष्ट्यांच्या पाठीमागे. 3 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. उर्वरित 3 चेंडू असतील ड्रॅगन फायर या संघासमोर. ऑन स्ट्राईकला खेळतील मंगेश. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. चेंडू जाईल ऑन दी कार्पेट, ऑन साइडच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत. तोपर्यंत 2 धाव करण्याचा प्रयत्न जरूर केला होता आणि 2 धावा मात्र पूर्ण झाल्यात. 2 या धावेने संघाची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचले 32 या आकड्यावरती. 32 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट. 5वा चेंडू असेल राजू यांचा. अंतिम षटक हाताळतायत राजू. राईट ओव्हर द विकेट असेल. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. लेग साईडच्या दिशेने कटवलेला हा चेंडू वन बाउन्स हातामध्ये जाईल क्षेत्ररक्षकाच्या. हा चेंडू तोपर्यंत 1च धाव मिळेल. आणि 1 या धावेने संघाची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचले 33 धावा, 33 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट. आता मात्र ऑन स्ट्राईकला खेळतील नवीन बॅटर सायमन. इथे आले एक साईडला कटवलेला चेंडू. तिथे क्षेत्ररक्षक येतोय आणि 1च धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केलाय आणि थ्रो थोडासा लेट झाला. त्याचनंतर हा 2 धावा मिळत आहेत. आणि तिसरी धाव काढण्याचा प्रयत्न मात्र जरूर केलाय. पंचांचा बोट आसमानाकडे जात आहे आणि 3 षटक संपतायत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली 35 धावा. म्हणजेच काय तर मुंबई नाईट्सच्या संघासमोर फक्त 36 धावांचं आव्हान ठेवलंय. 18 चेंडू आणि 36 धावा. 18 बॉल्स इन 36 रन.
आता मात्र समालोचन कक्षामध्ये बदल होईल. आमचे सहकारी अमित दळवी करतील यापुढील समालोचन. हॅलो. तर धन्यवाद सुयश भोवड. तर चालू सामना मुंबई नाईट्स विरुद्ध ड्रॅगन फायर यांच्या दरम्यान. तर मुंबई नाईट्स या संघाने नाणेफेक जिंकली होती आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते ते ड्रॅगन फायर या संघासाठी. तर पहिल्या इनिंगचा या ठिकाणी खेळ संपलाय. तर 36 धावांचं विजयी आव्हान ठेवलंय ते मुंबई नाईट्स या संघासमोर. तर पंच म्हणून काम पाहतायत ते महादेव आणि संकेत. तर यानंतर होणारा सामना आहे तो सुपर चॅलेंजर विरुद्ध डेअर डेव्हिल्स. तर दोन्ही संघाच्या संघ नायकांनी या ठिकाणी पॅव्हलियनच्या खाली यायचंय, नाणेफेक उडवून घ्यायची आहे. सुपर चॅलेंजर विरुद्ध डेअर डेव्हिल्स. तर दोन्ही संघाच्या संघ नायकांनी या ठिकाणी नाणेफेक उडवून घ्यायचे. सगळे नवीन आहेत ना, असं सांगायचं डीजे. थँक्यू डीजे. तर नाणेफेकीसाठी पुढील संघ सुपर चॅलेंजर विरुद्ध डेअर डेव्हिल्स. दोन्ही संघाच्या संघ नायकांनी लगेच या ठिकाणी यायचं आहे, नाणेफेक उडवून घ्यायचे आहे. दोन्ही संघाचे संघ नायक. तर या ठिकाणी नाणेफेक उडवली जाते सुपरच्या विरुद्ध डेअर डेव्हिल्स. तर या ठिकाणी केतन सर, मोहम्मद सर, तर कॅप्टन आहेत ते केतन सर आणि हर्षद. पाहूया नाणेफेक कोणाच्या बाजून लागतोय. तर सुपर चॅलेंजर या संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागतोय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं या ठिकाणी आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते डेअर डेव्हिल्स या संघाला. तर चालू सामना हा मुंबई नाईट्स विरुद्ध ड्रॅगन फायर यांच्या दरम्यान. तर ड्रॅगन फायर या संघाने चांगली अशी फलंदाजी करत 35 धावा जमवल्यात आणि 36 धावांचं विजयी आव्हान ठेवलंय ते मुंबई नाईट्स या संघासमोर. तर
सलामीची जोडी मैदानात. तर स्ट्राईक सलामीची जोडी या ठिकाणी मैदानात जाते, नीरज आणि मनी. तर कोट्यातील पहिलं व संघातर्फे पहिलं षटक घेऊन येत आहेत ते दिनेश. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. पाहूया साखळी सामने या ठिकाणी चाललेत. 3 षटकांचा हा सामना असणार आहे. तर पंच म्हणून काम पाहतायत ते महादेव आणि संकेत. तर सामन्याला सुरू होते. 8-10 बॉलांचा रनअप घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतील ते दिनेश. पाहूया समोर आहेत ते नीरज. आता लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू निश्चितच वाईट घोषित करतील. तर पंच या ठिकाणी एक अवांतर धाव घोषित करतात. एका अवांतर धाव संघाचा खाता खोलतोय. संघाला एका धावेने पुढे नेतोय. संघाची धाव संख्या होते ती 1 धावा. बिनगडीबाद 1. सुरुवातीचाच पहिला चेंडू लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू पंचांनी वाईट घोषित केला. पाहूया दिनेश पुन्हा आपल्या गोलंदाजीवरती. समोर आहे ते नीरज. आता मात्र चांगला चेंडू झेलबाद होण्याचा धोका आहे. साहेबान झेल खाली. झेल सुटतोय. 1 धाव तर धावून पूर्ण केली. पाहूया दुसऱ्या धावेसाठी धावतायत का. दुसरी धाव धावून पूर्ण केली. पाहूया तिसऱ्या धावेसाठी धावतायत का. तर या 2 धावा. या 2 धावावर संघाची धाव संख्या होते ती 3 धावा. तर नीरज आपलं खातं बोलतोय. संघाला 2 धावांनी पुढे नेतोय. संघाची धाव संख्या होते 3 धावा. आतापर्यंत 1 चेंडू टाकून झालाय नीरज. तर दिनेश पुन्हा आपल्या गोलंदाजीवरतोय. पहिला चेंडू टाकला होता. अवंत स्वरूपात वाईट घोषित करण्यात आला. दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा मिळाल्या. चांगलासा झेल उडाला होता. साहेबान यांच्याकडून सुटतोय. जीवदान मिळतंय ते नीरजला. पाहूया नीरज आपल्या जीवदानाचा काय फायदा उचलतोय का. तर दिनेश पुन्हा आपल्या गोलंदाजीवरती. आता मात्र चांगला चेंडू. पाहूया गलीच्या दिशेने खेळून काढला. 1 धाव तर निश्चित स्वरूपात मिळणार आहे. तर ही 1 धाव. एका धावेवर संघाची धाव संख्या होते ती 4 धावा बिनगाड्याच्या मोबदल्यात. तर मणिराज जसं पुष्पाराज तसा मणिराज. पाहूया काही धमक दाखवतायत का. आता मात्र चांगला टप्पा या ठिकाणी दिनेश यांचा. पुन्हा पंचाच्या डाव्या हाताने मारा करतील मनी यांसाठी. तर रनअप मध्ये गोंधळतायत. तर पुन्हा आपल्या गोलंदाजीवरती सामोरे आहेत ते मनी. आता मात्र चांगला चेंडू मारलाय. ऑफसाईडच्या दिशेने 1 धाव तर निश्चित स्वरूपात मिळणार आहे. मिडऑफच्या दिशेने चेंडू ते पाहूया. चेंडू सीमा रेषेत जवळ येतो. 1 धाव धावून पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी धावतायत का पाहूया. तर या 3 धावा. या 3 धावावर संघाची धाव संख्या होते ती 7 धावा. मनी. तर चांगलासा चेंडू होता. चांगलंसं क्षेत्ररक्षण करता केलंय. खरं मिसअंडरस्टँडिंग झाली. 4 धावा तर निश्चित धावून निघाल्या असत्या. बॅट्समनना वाटला चौकार गेला आणि थांबलेत. त्याचाच दुष्परिणाम 1 धाव कमी होते. 3 धावा मिळतात. तर 3 धावा संघाची धाव संख्या होते ती 7 धावा. चांगलीशी गोलंदाजी होते या ठिकाणी. क्षेत्ररक्षक काहीसे साथ देत नाहीयेत. पहिला चेंडू निश्चितच अवांतर स्वरूपात टाकला होता. तर दिनेश पुन्हा आपल्या गोलंदाजीवरती. आता मात्र चांगला चेंडू गलीच्या दिशेने खेळून काढला. 1 धाव तर निश्चित स्वरूपात मिळणार. दुसऱ्या धावेसाठी जातोय का. चेंडू चालला सीमारेषेजवळ. चांगलं असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. तर या 2 धावा. तर या 2 धावावर संघाची धाव संख्या होते ती 9 धावा. तर 4 चेंडू झालेत. चांगलासा चेंडू खेळला. 1 धाव तर निश्चित स्वरूपात मिळणार आहे. एका हाताने फिल्डिंग करतात. बघा दुसऱ्या धावसाठी धावतायत का. धाव बाद होण्याचा धोका आहे. हातात चेंडू घेऊन धावतायत. निश्चितच धाव बाद होऊ शकले असते. तर या चोरट्या स्वरूपातल्या 2 धावा म्हणाव्या लागतील. तर या 2 धावावर संघाची धाव संख्या होते ती 11 धावा. आता मात्र या ठिकाणी मागणे ठरतायत. प्रत्येक षटकात 12 चेंडू
प्रत्येक षटकात 12 धावांची गरज आहे आणि तो सरासरी या ठिकाणी राखून ठेवलाय मुंबई नाईट्स या संघाने. आता मात्र पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न पाहूया. झेलबाद धोका. एक धाव तर निश्चित स्वरूपात मिळणार आहे. दुसऱ्या धावसाठी धावताय. दुसरी धाव पूर्ण केलेली आहे. मनीजेत की धावण्यात थोडेसे लूज पडतात. पाहूया धावबाद होण्याचा धोका या ठिकाणी. तर या 3 धावा, या 3 धावा संघाची धावसंख्या होते ती 14 धावा. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 14 धावा. बारा चेंडू आणि 22 धावा. 12 चेंडू आणि 22 धावा. जर हा सामना या ठिकाणी दोन्ही संघांना जिंकायचा असेल तर मुंबई नाईट्सला 12 चेंडूत 22 धावा बनवाव्या लागतील. तर ड्रॅगन फायरला या ठिकाणी 20 धावांवरती त्यांना रोखावं लागेल. समान धावा झाल्या तर सुपर ओव्हर असणार आहे. पंच महादेव सुपर ओव्हर असणार आहे समान धावा झाल्यास. जर समान धावा झाल्या तर सुपर ओव्हर या ठिकाणी खेळवली जाईल. तर तन्मय येत आहेत कोट्यातील पहिलं व संघार्पे दुसरं षटक घेऊन सामोरे आहेत ते नीरज. असं तर तन्मय पंचांच्या उजव्या हाताने मारा करतील. नीरज यांना चांगला चेंडू लेगस्टिक सोडून जाणार नो घोषित करताय. तर एक अवांतर धाव. 51 धावेवर संघाची धावसंख्या होते ती 15 धावा. तर क्षेत्ररक्षणात गडबड केलेली या ठिकाणी. तर नो तर वाईडच्या स्वरूपात एक अवांतर धाव बोलते. तर तन्मय पहिला चेंडू टाकलेला. तर सामोरे आहेत ते नीरज. आता मात्र चांगला चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू. एक धाव तर निश्चित स्वरूपात मिळणार. मान सन्मान देत आहे. डिफेन्स पद्धतीने खेळून काढतात. एक धाव तर निश्चित स्वरूपात मिळते. तर एका धावेवर संघाची धावसंख्या होते ती 16 धावा. नीरज तर मणिराज ते धावण्यात थोडेसे कमी पडतायत. निश्चितच धावबाद होऊ शकतात. जर प्लॅनिंगने या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावलं तर मणिराज नक्कीच धावबाद होऊ शकतायत. वीस धावांची गरज. 11 चेंडू आणि 20 धावा. 11 चेंडूत 20 धावांची गरज. तर तन्मय आपल्या गोलंदाजीवरती. आता मात्र चांगला चेंडू झेलबाद होण्याचा धक्का. निश्चितच झेलबाद होत आहे. तर पहिला धक्का बसतो या ठिकाणी मणिराज यांच्या स्वरूपात. पहिला गडी बाद होतोय. आपल्या गावचा हाय बैल जोडा हे लाखात नंबर एकचा. आपल्या गावचा हाय बैल जोडा
बैल गाडा गाडा त्याने घाटात केला हे राडा पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात केला हे राडा पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात केला हे राडा थँक्यू डीजे. तर नाम का नको मॅन ऑफ द मॅच ला वाटतं ते चुका नको. अमीर गुरव अमीर. तर मनी यांची जागा घेण्यासाठी गेले ते अमीर गुरव. चांगल्याशी फलंदाजी करतात. पाहूया. अमीर अमीर अमीर. तर चांगलासा चेंडू मारलाय. चेंडू झेल होऊ शकला असता. एक धाव तर निश्चित स्वरूपात मिळते. पाहूया दुसऱ्या धावसाठी धावतायत का. तर या 2 धावा. तर या 2 धावाबरोबर संघाची धावसंख्या होते ती. हॅलो हॅलो. तर या 2 धावाबरोबर संघाची धावसंख्या होते ती 18 धावा. अजूनही 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 18 धावांची गरज. 9 चेंडूत 18 धावा. समोर येते अमीर. चांगलासा चेंडू विकेट किपर कडनं मिस होतो. एक धाव तर मिळते. पाहूया दुसऱ्या धावसाठी धावतायत का. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि धाव बनवण्याचा धोका या ठिकाणी. तर चोरट्या स्वरूपातल्या या 2 धावा मिळाव्या लागतील. पाहूया तिसरी धाव मिळते का. तर या 2 धावा. या 2 धावावर संघाची धावसंख्या होते ती 20 धावा. पण नाही मिस झाला. तर बाईच्या स्वरूपात या 2 धावा मिळायला म्हणावं लागतील. हा तर तिथे टाकून दे. टाकून दे बाईज मध्ये. समजून दे. आपण आपल्या आता मात्र चांगला चेंडू. एक धाव तर निश्चित स्वरूपात मिळणार आहे. पाहूया. तर ही एक धाव. एका धावावर संघाची धावसंख्या होते ती 21 धावा. अजून 15 धावांची गरज. नीरज जे की एक बाजू लावून धरले. चांगल्याशी खेळी गेली होती आपल्या संघासाठी. आता अमीर होता. अमीर अमीर अमित नाही. अरे तर या षटकातील शेवटचा चेंडू. 7 चेंडूत 15 धावांची गरज. 7 चेंडू आणि 15 धावा. अतिशय अटीतटीचा सामना या ठिकाणी. चांगली अशी गोलंदाजी या ठिकाणी तन्मय यांची. आता मात्र स्टिक वरनं जाणार चेंडू निर्धाव जातोय. वाईट साठी दाद मागतायत. पंच फेटाळून लावताय. चेंडू निर्धाव जातोय. आता मात्र समीकरण बदललं. 6 चेंडू आणि 15 धावा. 6 चेंडू आणि 15 धावा. पाहूया. नाही नाही आता नीरज कडनं सुटला. मिस झाला. आता काही स्ट्रॅटेजी आखली जाते का. वाईट यावरती या ठिकाणी नियंत्रित करावं लागेल. आणि जे खेळाडू आहेत नीरज आणि अमीर यांना चौकार आणि षटकारांची आतिषबाजी निश्चितच करावी लागणार आहे या ठिकाणी. 6 चेंडूत 15 धावा. समान धावा झाल्या तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. या ठिकाणी नोंद घ्यायची आहे. सहा चेंडू आणि 15 धावा. तर कोट्यातील पहिलं व संघातर्फे तिसरं शेवटचं षटक घेऊन येत आहेत ते शैलेश. 6 चेंडू आणि 15 धावा. सामोरे आहेत ते अमीर आणि फुलटा चेंडू. निश्चितच एक धाव धावून पूर्ण केली. दुसऱ्या धावसाठी धावतायत का पाहूया. तो ओव्हर होते. तर 22च्या स्वरूपात आणि नो. तर या 2 धावा. या 2 धावावर संघाची धावसंख्या होते ती 23 धावा. आता मात्र 13 धावांची गरज. फ्री हिट. तर फ्री हिट आहे या ठिकाणी. तर शैलेश आता मात्र चांगला चेंडू फ्री हिटचा. चांगलासा कॅच पकडला. एक धाव तर निश्चित स्वरूपात मिळणार आहे.
तरी एक धाव, या एका धावेवर संघाची धावसंख्या होते ती 24 धावा. 5 बॉल 12 धावा, 5 चेंडू आणि 12 धावांची गरज. निश्चितच षटकार होऊ शकला असता, चांगलं असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. तर अमीर पाहूया आता मात्र वाईट चेंडू, वारंवार वाईट टाकताय, समीकरण बदलतंय. 5 चेंडू आणि 11 धावा, 5 चेंडू आणि 11 धावा. 5 चेंडू आणि 11 धावा. शैलेश आपली साईड बदलून पंचांच्या आता उजव्या हाताने मारा करतील. आता मात्र चांगला चेंडू मारलाय अमीर यांनी लेग साईडच्या दिशेने. एक धाव तर निश्चित स्वरूपात मिळते. मिस फिल्डिंग मध्ये दुसऱ्या धावसाठी धावत धावा होण्याचा धोका या ठिकाणी. तर या 2 धावावर संघाची धावसंख्या होते ती 27 धावा. 9 धावांची गरज. अमीर 4 चेंडू आणि 9 धावा, 4 चेंडू आणि 9 धावा. आता मात्र चांगला चेंडू, झेल उडाला. एक धाव तर निश्चित स्वरूपात मिळणार आहे. नो मॅन लँड मध्ये करतात. अमीर त्या ठिकाणी धावते अडकताय. तरी तर या 2 धावावर संघाची धावसंख्या होते ती 29 धावा. 7 धावांची गरज. 3 चेंडू आणि 7 धावा. 3 चेंडू आणि 7 धावा. अमीर ज्यांच्याकडे अनुभव आहे खेळण्यासाठी. आता मात्र चांगला चेंडू, एक धाव तर निश्चित स्वरूपात. या चेंडूवरती सगळं डिपेंड आहे. पाहूया किती धावा मिळत आहेत. तर एक धाव तर निश्चित स्वरूपात मिळणार आहे. तर ही एक धाव, एका धावावर संघाची धावसंख्या होते ती किती झाले? 2 चेंडू 6 धावांची गरज. एका षटकाराची किंवा एका चौकाराने 2 धावांची, नाहीतर 3 धावा पळून काढल्या लागतील प्रत्येक चेंडूवरती. हेच समीकरण आता शिल्लक. समोर आहे ते नीरज, एक बाजू लावून धरली आहे. फुलटा चेंडू निर्णय जातोय. पाहूया पंच काय घोषित करतात. तरी अवांतर धाव, एका अवांतर धाव संघाची धावसंख्या होते ती 31 धावा. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांचा निर्णय अंतिम राहील. नाही आहे ना? तर वाईट या ठिकाणी कॅन्सल करतायत. तर पायाला बॉल लागला होता. तर 1 चेंडू 6 धावांची गरज. शैलेश आता मात्र मारलाय चेंडू सीमारेषेजवळ जातोय. तर या 4 धावा संघाची धावसंख्या होते ती. तर 2 धावांनी या ठिकाणी संघ विजयी होतोय. तू आता फक्त चौकार वाढव बस. 35 नाही होणार, 34च होणार. डीजे बॉलिंग मुळे चुकलं, बॉलर सांगत नाही. अभी मजा आएगा ना भिड़ो. आपली यारी जगात हाय लय भारी. इमोशन्स ने भरलेली काळजाला गुंगणारी यारी. हे लढायचं नाही आता भिडायचं नाही.